ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. परमामृत ग्रंथाच्या दुसऱ्या प्रकरणातील 14वी ओवी आपण अभ्यास करीत आहोत. ओवी अशी आहे: सच्चिदानंद विवरण जव नेणिजे कार्यकारण विवळेना शुद्ध आत्मज्ञान तव मोक्ष कैचा. यात सच्चिदानंद या शब्दामध्ये तीन जे शब्द आहेत, सत, चित आणि आनंद, यापैकी सतचा अर्थ आपण पाहिला की सत ते आहे जे कशानेही नष्ट होत नाही, निवृत्त होत नाही, कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाने देखील जे निवृत्त होत नाही ते सत्य आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर जे निवृत्त होतं ते असत आहे. असा फरक आपण काल पाहिला. भक्ती मार्गामध्ये सतचा थोडासा वेगळा अर्थ घेतात, तो पण आपण अगदी थोडक्यात बघूया. काहींच्या मते सत हा शब्द तो सत्तावान आहे, त्याची सत्ता आहे म्हणून त्याला सत म्हणतात, असा देखील काही जण सतचा अर्थ घेतात. सत्ता कशी आहे? जशी आपल्या व्यवहारामध्ये सरकारची सत्ता असते. आता जिथे कुठे काही व्यवहार चालतात ते गावात, खेड्यात, तहसीलीमध्ये, शहरात, मेट्रोमध्ये हे सगळे सरकारी व्यवहार सुरू असतात. आता तिथे सरकार नावाची कोणी व्यक्ती तिथे हजर नसते, पण तरीही सरकारची सत्ता असते आणि व्यवहार सुरू असतात. उदाहरणार्थ, कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला जर एखादं सरकारी कंत्राट मिळालं तर सरकारसोबत ॲग्रीमेंट सही करावा लागतो. त्या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलं असतं, ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि दुसरीकडे हा कॉन्ट्रॅक्टर असतो. तर आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया काही त्या ठिकाणी हजर नाही आहे किंवा सरकार नावाची कोणती व्यक्ती नाही आहे, तरीही ती जी सत्ता सरकारी आहे त्यातनं सर्व सुरळीत व्यवहार पूर्ण देशामध्ये, सर्व देशातल्या सर्व भागामध्ये सुरू असतात. तसंच या परमात्म्याची सर्व सत्ता आहे या सृष्टीमध्ये, आणि म्हणून या सृष्टीचे सर्व व्यवहार सुरू आहेत असं काहींचं म्हणणं आहे. आणि तो सत्तावान आहे, सर्व सत्तावान प्रभू आहे आणि म्हणून तो सत्ता आहे असं देखील काहींचं मत आहे. असो, आपण दुसऱ्या पदावर येऊ. सत नंतर चित्त. चित्त म्हणजे चित्त, आणि चित्त हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. आपण बोलताना म्हणतो, अरे तुझं चित्त कुठे आहे? उदाहरणार्थ, शाळेमध्ये शिक्षक शिकवत असतात आणि विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षक काय शिकवतात ते समजावून घेत असतात.
पण त्यातले काही विद्यार्थी असे असतात की जे त्यांचं लक्ष नसतं, त्यांचं लक्ष शेजारच्या विद्यार्थ्याशी बोलण्यात असतं किंवा खिडकीबाहेर पाहण्यात असतं किंवा आणखी काहीतरी पुस्तकात लपवून दुसरे चित्र पाहण्यामध्ये असतं आणि त्यामुळे त्यांना शिक्षक काय शिकवत आहेत हे काही कळत नाही. शिक्षक जे शिकवतात त्याचं त्यांना ज्ञान होत नाही. का ज्ञान होत नाही? कारण त्याचं चित्त तिकडे नसतं आणि ज्यांचं चित्त असतं त्यांना ज्ञान होतं. मग हा चित्त जो शब्द आहे हा ज्ञानाचाच पर्यायवाची शब्द आहे. जिथे चित्त जातं त्याचं ज्ञान होतं. त्यामुळे चित्त म्हणजेच ज्ञान. तर भगवंताचं जे सच्चिदानंद रूप आहे त्यात पहिलं सत हे अस्तित्व दर्शक आहे आणि दुसरं चित्त हे ज्ञानदर्शक आहे. त्यानंतर तिसरं पद जे आहे ते सतचित्त आणि आनंद. तर आनंद हा आनंद दोन प्रकारचा आहे. त्याला कर्णसापेक्ष आनंद म्हणतात आणि दुसरा कर्णनिरपेक्ष आनंद म्हणतात. याचा अर्थ काय त्या आनंदाचा आपण चर्चा करू. हा कर्णसापेक्ष जो आनंद आहे त्यात कर्ण म्हणजे काय? जसं आपण उपकरण म्हणतो. मला प्रयोग करायचा आहे माझ्या लॅबोरेटरीमध्ये कॉलेजमध्ये, तर मला उपकरण पाहिजे. तसं हा कर्णसापेक्ष आनंद, याला कर्ण पाहिजेत. हे कर्ण म्हणजे काय? मन पाहिजे, अंतःकरण पाहिजे, अवयव पाहिजेत, डोळे पाहिजेत, नाक पाहिजे, कान पाहिजे, जीभ तोंड पाहिजे. तर ही सगळी जी करण आहेत, उपकरणं आहेत या शरीरामधली, त्यामुळे या शरीराला मिळणारा आनंद जो लौकिक आनंद आहे याला कर्णसापेक्ष आनंद म्हणतात. आणि हा आनंद, या आनंदासाठीच आपण प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आपण कुठे फॅमिलीतले सगळेजण मिळून, कुटुंबातले सगळेजण मिळून सिनेमा पाहायला जातो किंवा हॉटेलिंग करायला जातो, एकत्र हसतो खेळतो. तर हा सगळा जो आहे हा शरीराच्या अवयवांना मिळणारा कर्णसापेक्ष असा आनंद आहे, हा लौकिक आनंद आहे. परंतु जो दुसरा आनंद आहे तो मात्र फार श्रेष्ठ आहे. त्याला कर्ण निरपेक्ष किंवा परमार्थिक आनंद असं म्हणतात. आपल्यापैकी कोणी जर तैत्तिरीय उपनिषद वाचले असेल तर त्याच्यामध्ये ब्रह्मानंद वल्ली आहे. त्याचा उल्लेख आपण आपल्या अनेक पुस्तकांमध्ये किंवा माझ्या प्रवचनात मी केलेला आहे. या ब्रह्मानंद वल्लीमध्ये या आनंदाची जे आहे ते डिजिटल त्याचं हे केलेलं आहे, कॅल्क्युलेशन केलं आहेत. ते मोठे फार चांगले आहेत, आपण ते वाचू शकता. डिजिटल एवढ्यासाठी म्हणतो की त्यांनी एक युनिट तयार केलं आहे आनंदाचं. कसं युनिट? तर कल्पना केली की एक तरुण माणूस आहे, अत्यंत चांगली प्रकृती आणि तारुण्य लाभलेला, सर्व प्रकारची त्याच्यामध्ये शक्ती असलेला. आणि कल्पना करा की त्या तरुण माणसाला पूर्ण सृष्टीचं राज्य मिळालं. पूर्ण पृथ्वीच्या पाठीवर जेवढे काही देश प्रदेश आहेत त्या सर्वांचं राज्य त्याला मिळालं. आता ते शक्य नाही, पण त्या काळी कदाचित जे राजेशाही चालत असे, जशी आता लोकशाही आहे, पूर्वी राजेशाही चालत होती, त्या काळी ते शक्य होतं. तर ज्याला जगाचं राज्य मिळालं असं तरुण माणूस, ज्याच्यामध्ये शौर्य आहे, ज्याच्यामध्ये शक्ती आहे, ज्याच्यामध्ये बुद्धी आहे आणि सर्व सामर्थ्य आहे, अशा माणसाचा केवढा मोठा आनंद असेल. कारण या पृथ्वी तलावरती असं काहीच नाही की जे त्याच्यासाठी साध्य नाही, जे त्याला मिळणार नाही, याचा तो उपभोग घेऊ शकत नाही, असं काहीच नाही. आणि त्याला मिळणारा जो आनंद आहे त्या जगाचं राज्य करणाऱ्या तरुण माणसाला तो एक युनिट आनंद, एकक आनंद, किंवा ते जे आहे त्याला युनिट तयार केलेलं आहे, मोजमापाचं युनिट. जसं आपण 1 किलो, 2 किलो, 4 किलो असतं, किंवा आपल्याला लिक्विड मोजायचं असेल तर 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर असतं. तसं हे आनंद मोजण्याचं एक युनिट काय, त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे.
आणि मग त्याची कल्पना केलेली आहे की असा एक आनंद जो आहे, असे किती आनंद म्हणजे गंधर्वाचा आनंद, किती आनंद म्हणजे देवाचा आनंद, असं करता 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 तैत्तिरीय उपनिषदेच्या ब्रह्मानंदवल्लीमध्ये सरते शेवटी ब्रह्मानंद सांगितला आहे. हा जो ब्रह्मानंद आहे, हा ब्रह्मानंद त्या तरुण राजाच्या सहस्त्रपट, हजारो पट जास्ती असा तो आनंद आहे आणि तो परमार्थिक आनंद आहे. त्याला काही इंद्रियाची गरज नाही. यालाच ब्रह्मानंद म्हणतात. जेव्हा तुम्ही सगळे हे जे वाचतायत आत्ता, तुम्हाला जेव्हा ज्ञानप्राप्ती होईल, तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला येईल की तो परमार्थिक आनंद जेव्हा होतो, तेव्हा मग आपल्याला त्या आनंदासाठी कोण्या स्त्रीची गरज नाही, कोण्या पुरुषाची गरज नाही, कोण्या वस्तूची गरज नाही, काही खाण्याची गरज नाही, काही साम्राज्याची गरज नाही, काही लेण्या नेसण्याची गरज नाही, काही दृश्याची गरज नाही, काही सोनं नाही, नाणं नाही, संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काहीही कशाचीही गरज त्यासाठी लागत नाही. असा तो आनंद. आणि ज्याला त्याचा अनुभव आहे त्या परमात्म्याच्या आनंदाचा, ब्रह्मानंदाचा, त्या शुद्ध आनंदाचा, किंवा ज्याला परमानंद म्हणतात त्या आनंदाचा, त्याला कळतं की काही नसताना अंगावर कपडे असोत का नसोत, फाटकं असो की शिवलेलं असो की ते मळलेलं असो, त्याची देखील ज्याला फिकीर नाही आहे, त्यांनी स्वच्छता देखील नाही, त्यांनी वर्षभर त्यांनी आंघोळ जरी केलेली नसली, इतकं घाणेरडं त्याचं शरीर असलं त्या योग्याचं, तरीही त्याला जेव्हा ब्रह्मानंदाचा आनंद मिळतो, ब्रह्मानंद होतो, त्याचं काय वर्णन सांगावं. त्याचं अवर्णनीय तो आनंद आहे, त्याला कशाचीच गरज नसते. आणि अशा स्थितीत देखील त्याला अक्षरशः आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. जसं पाणी आपण चहासाठी ठेवतो गॅसवरती आणि पाणी उकळतं, त्यातनं जसे सतत बुडबुडे निघत असतात, आपल्याला कळतं की हे पाणी उकळत आहे. अगदी तसंच, आणि ही सत्य गोष्ट आहे, ही अनुभूत गोष्ट आहे की त्याला देखील एवढा आनंद होत असतो की त्याला त्याच्यासाठी कोण्या ऑब्जेक्टची, कोण्या वस्तूची काही गरज नसते तो आनंद व्हायसाठी. आणि तो ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. आमचे नाना महाराज तराणेकर, ज्यांचा मी गुरुमंत्र घेतला, ते म्हणत असत की त्या ब्रह्मानंदात ज्याची टाळी लागलेली आहे, ब्रह्मानंदात जो रमला आहे, अरे त्याला देहाची काय पर्वा आहे, मी खाल्लं का नाही खाल्लं, आणि माझा देह कुठे पडलेला आहे, काय होऊन राहिला या जगामध्ये, मला काय मिळालेलं काय नाही मिळालेलं, कोण माझ्यासोबत आहे, काही घेणं देणं या सगळ्या जगातल्या घटनांशी, जगातल्या वस्तूंशी आणि काहीही नाही. असा तो दिव्य आनंद जो तो जो देवाला देखील प्राप्त होऊ शकणे अशक्य आहे, असा तो ब्रह्मानंद आहे. त्याचं वर्णन तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहे.